नमस्कार. महायुती सरकारमध्ये पुन्हा एकदा खाते वाटपाच्या चर्चांना जोर आलेला आहे. तिन्ही पक्षाच्या वाट्याला आलेल्या मंत्रिपदामध्ये अदलाबदल होऊ शकते आणि तशी शक्यता वर्तवली जात आहे. अशी राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चा रंगते. विशेष म्हणजे या संपूर्ण घडामोडीच्या केंद्रस्थानी आहे राज्याचं सर्वात महत्वाचं आणि प्रभावी मानलं जाणारं अर्थ खातं. अजितदादा पवार यांच्या आखाली नंतर राज्यातील सत्ता समीकरण बदललं. उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली, पण अर्थसंकल्प कोण मांडणार हा मोठा प्रश्न त्यावेळेस निर्माण झाला. अशा वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ खात्याची जबाबदारी स्वतःकडे घेतली आणि अर्थसंकल्पही त्यांनी सादर केला. आता मात्र हे खातं कायम भाजपकडे ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचीही चर्चा आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही अर्थ खात्यासाठी दबाव कायम ठेवला आहे. मात्र जर अर्थ खाते मिळालं नाही तर बदलल्या महसूल खात्याची मागणी केली जाऊ शकते. महसूल खाते हे देखील तितकंच महत्वाचं मानलं जातं, कारण प्रशासन, जमीन विषयक निर्णय आणि स्थानिक पातळीवरतील प्रभाव या खात्याशी जोडलेले असतात. यामुळे भाजपचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती परिणाम होऊ शकतो. त्यांच्या खात्यात बदल करून त्यांना ऊर्जा खातं दिलं जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे. बावनकुळे यांनी ऊर्जा खात्याचा पूर्वानुभव असल्यामुळे हा बदल सन्मानपूर्वक केला जाऊ शकतो. फक्त भाजप आणि राष्ट्रवादीतच नव्हे तर शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या काही खात्यामध्येही फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट असतील आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या खात्यामध्ये बदल होण्याची चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, महायुतीतील केवळ सत्ता नाही तर प्रभावी मंत्रालयासाठी अंतर्गत स्पर्धा वाढल्याचं चिन्ह आहे. राजकारणात खाते वाटप म्हणजे फक्त प्रशासनिक निर्णय नसतो, तर पक्षाची ताकद, नेतृत्वाचा प्रभाव आणि आगामी निवडणुकाची रणनीती दर्शवण्याचे एक यंत्र आहे. त्यामुळे अर्थ, महसूल, ऊर्जा, पर्यटन अशी खाते कोणाकडे जातात यावरून पुढील राजकीय दिशा ठरू शकते अशी ही चर्चा आहे. दरम्यान विरोधकांनी सरकारवरती जोरदार टीका केलेली आहे. यामध्ये नाना पटोले यांनी मलाईदार खात्यासाठी महायुतीत चढाओढ असल्याचं म्हटलेलं आहे. अशा त्यांनी आरोपण केला आहे. म्हणजेच विरोधक या वादातून सरकारची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहेत की काय, हाही एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे, खाते वाटपाचा हा संघर्ष महायुतीतील मैत्री मजबूत करणार की मतभेद वाढवणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर खरी कसोटी ही असणार आहे. कारण सत्ता टिकवायची असेल तर मित्र पक्षांना समाधानी ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणून येत्या काही दिवसामध्ये होणारे निर्णय केवळ मंत्र्याची नावं बदलणार नाहीत, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढचं समीकरणही बदलू शकतात.